नमस्कार मंडळी, गाडीतच बसली आहे आणि उन्हाचेच दिवस आहेत, त्यामुळे एक विषय डोक्यात येतो तो म्हणजे घामाला वास येतो का. तर नॉर्मली नॉर्मल हा शब्द मी यूज करते. तर नॉर्मली कुठल्याही व्यक्तीच्या घामाला वास येत नाही, कारण घाम म्हणजे हे पाणी आणि मिठाचं मिश्रण असतं. अगदी एखाद्याला कमी घाम येत असेल परंतु त्याचा वास जास्त असू शकतो. एखाद्याला भरपूर घाम येतोय परंतु त्याला वास नसू शकतो. इट डिपेंड्स की तुमची बॉडी कुठल्या प्रकारे काम करते, कारण प्रत्येक बॉडीचं हीट मेकॅनिझम हे वेगवेगळं असतं. मग घामाला वास कधी येतो? ज्यावेळेस त्याच्यात बॅक्टेरिया मिक्स होतात. बॅक्टेरिया मिक्स व्हायचे चान्सेस कधी जास्त असतात? एक्सरसाइज केलेली आहे, घाम येऊन गेलेला आहे आणि तरी 3-4 तास तसेच तुम्ही आहात, कपडे बदलवलेले नाही आहेत, तर त्यावेळेस तिथे बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि घामाला एक वास सुटतो. आणि घामाला वास कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावरून डॉक्टर्स अंदाज बांधू शकतात की ह्या व्यक्तीमध्ये नेमका प्रॉब्लेम काय असू शकतो. तर एवढं ते घामाचं महत्त्व आहे डॉक्टरसाठी. आज इथंच थांबवते. धन्यवाद.